या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। नाटक आणि कलावंतांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिपादन केलं। रसिकांकडून भरभरून दाद आणि प्रतिसाद मिळाला तरच नाट्यसृष्टी जिवंत राहणार आहे, असं प्रतिपादन नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय। 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नाटकोट मैदानावरील रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर रविवारी 28 जानेवारी रोजी पार पडला। यावेळी ते बोलत होते। यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लटके, सिने नाट्य कलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के सामंत, दीपक करंजीकर, मराठी वाणाचे अशोक खंडे, अतुल पुरचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्राध्यापक शिवाजी सावंत, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुरवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंके, सहकोषाध्यक्ष अविनाश महांगावकर, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे, प्रिसिजन फाउंडेशनच्या सुहासिनी शहा, तेजस्विनी कदम, बीडच्या दीपा क्षीरसागर, नियामक मंडळाचे दिलीप कोरके, संजय रहाटे तसेच सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषद शाखांचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।